सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज जो कोणी हा अनुभव ऐकत असेल तो खरंच खूप भाग्यवान आहे। खरंच स्वामींची अशी प्रचिती ज्याला येते ना, तो खरंच तो देखील खूप भाग्यवान आहे। या दादांना जी प्रचिती आली ती खरंच खूप छान आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग या दादांच्या शब्दात या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी कधीही स्वामींना मानत नव्हतो। माझी पत्नी ही स्वामींची खूप सेवा करायची, पण मी कधीही स्वामींना मानलं नाही। मला असं वाटायचं की देवच नाही, पण माझी पत्नी ही खूप सेवा करायची आणि तिची इच्छा होती मी देखील स्वामींची सेवेकरी बनावं, पण माझी कधी इच्छा झालीच नाही। मी तिला कधीही अडवलं नाही स्वामी सेवा करायला। मी तिला मठापर्यंत घेऊन जायचो, अगदी मठापर्यंत जायचो, पण मी आतमध्ये जात नसायचो। ती म्हणायची, अहो चला ना, दर्शन तरी घ्या। मी म्हणायचो, नाही, मला नाही यायचं, तू जा, तुझं झालं की मला फोन कर, असं मी तिला म्हणायचो आणि तिथून मी निघून जायचो। पण भाग्यात जेव्हा असतं तेव्हाच आपण स्वामी चरणाचा दास बनतो, हे खरंच। असेच खूप दिवस झाले आणि एकदा मठामध्ये स्वामी जयंतीनिमित्त सप्ताह बसला होता आणि माझी पत्नी गुरुचरित्र पारायणासाठी बसली। मी तिला अडवलं नाही, तुला बसायचं तर बस, आणि तिला नेमकी अडचण आली। 3 दिवस झाले आणि तिला अडचण आली। अडचण आल्यानंतर ती मला म्हटली की आता कुठलाही पर्याय नाही आणि तुम्हाला मठामध्ये जाऊन हे पारायण वाचावे लागेल। तुम्हाला फक्त ओळीवरती बोट ठेवायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही, कारण तिला वाचण्यासाठी कोणीही मिळत नव्हतं। ते अर्धवट ठेवायचं नाही असं तिने मला सांगितलं आणि माझ्या पुढे दुसरा कुठलाही पर्याय राहिला नाही। नाविलाजाने माझ्या मनात नव्हते तरीही मला जाणं भाग पडलं आणि नकळतपणे त्या दिवशी मी मठात गेलो आणि तिथे जाऊन जी काही सेवा होती ती सेवा केली। अगदी खूप कंटाळा येत होता, खूप आळस येत होता, नको वाटत होतं, पण नाईलाजाने तिथे मला बसावंच लागलं आणि मी ते कसं तरी पारायण कंप्लीट केलं। माझी श्रद्धा भाव अजिबात नव्हता, नुसतं करायचं म्हणून मी ते केलं होतं। त्या दरम्यान शेवटच्या दिवशी सांगतेला मठामध्ये सर्वांची खूप धावपळ चालू होती। मी मात्र निवांत एका जागेवरती बसलेलो होतो। सर्व काही दृश्य मी बघत होतो। हे लोक का बरं एवढी धावपळ करतात, का बरं स्वामींना एवढं मानतात, असं माझ्या मनामध्ये असंख्य विचार येऊ लागले। आणि त्यानंतर काय झालं, अचानक एक व्यक्ती माझ्याजवळ आली। असे पायजामा वगैरे घातलेली होती, टोपी वगैरे घातली, वृद्धस्तच होती आणि ते माझ्याजवळ बसले आणि बोलता बोलता आमच्या गप्पा ह्या सुरू झाल्या। ते मला कोणीतरी कंपनी मिळाली म्हणून मलाही बरं वाटत होतं आणि ते मला म्हटले की काय रे, का बरं तू देवाला मानत नाही, असं डायरेक्ट ते मला बोलले। मला असं वाटलं की मी तर देवाच्याच मंदिरात बसलेलो आहे आणि हे असं मला का बरं बोलत आहे। मी म्हटलं की तुम्हाला कोण म्हटलं की मी देवाला मानत नाही? म्हणे, मला सर्व काही कळतं, तू खरं आहे ते सांग आणि तुला स्वामींची परीक्षा घ्यायची आहे का, असं ते मला बोलले। तर मी म्हटलं, नाही, परीक्षा वगैरे काही नाही, फक्त मनामध्ये एक विचार आला की असं काय स्वामी नेमकी काय करतात की त्यामुळे एवढे लोक हे यांना मानतात। तर मी त्यांना म्हटलं, ते बाबा मला म्हटले की स्वामी काय करतात असा प्रश्न असा कोणालाही येत नाही, कारण स्वामी जे नशिबात नाही ते करत असतात। प्रत्येक भक्ताला ते साथ देत असतात। भक्तांनी जरी स्वामींना सोडले तरी स्वामी भक्तांना कधीही एकटं सोडत नाही। स्वामींना जे भक्तासाठी योग्य आहे तेच स्वामी करत असतात, असं त्यांनी मला खूप काही सांगितलं, खूप सांगितलं। आणि त्यामुळेच ते म्हटले की तुम्ही कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर कधी असं बोलता का की देवा तू मला खूप काही दिलं आहे, मी खूप समाधानी आहे, तुझ्या कृपेने मी खूप मन शांती मला मिळाली आहे आणि तू खरंच माझ्यापेक्षा जे काही रस्त्यावरती लोक राहतात त्यांना बघून असं वाटतं की मी खरंच सुखी आहे। तू मला 2 वेळेचं जेवण दिलं, राहण्यासाठी घर दिलं आणि विशेष म्हणजे मला तू या पृथ्वीवरती जन्माला घातलं, हेच माझ्यासाठी खूप आहे। तू माझं जे शरीर व्यवस्थित मला दिलं आहे ते देखील माझ्यासाठी खूप आहे, कारण ज्या व्यक्तींना हे शरीर योग्य नसतं, त्यांच्या शरीराचा एक जरी पार्ट गेलेला असेल त्यांना किती वेदना असतात हे मी बघून मला असं वाटतं की मी खूप सुखी आहे। नाही रे,
असं कोणीही कधी असं म्हणत नाही, असं त्या बाबा मला म्हटले. त्यावेळेस मला खरंच वाटलं की खरंच आपण जर डॉक्टरकडे गेलो, एक जरी पार्ट चेंज करायचं म्हटलं तर लाखो रुपये लागतात आणि देवाने तर हे आपल्याला अमूल्य दिलं आहे. तर ही देवाची खरंच आपल्यावरती किती मोठी कृपा आहे. देवाने जन्माला घातलं यासाठी त्याची सेवाही केली पाहिजे, असं मला त्या दिवशी एक हे झालं. आणि त्या दिवशी सांगतेच्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वामी महाराज मला भेटले आणि मला आज प्रत्यक्षात पूर्ण विश्वास आहे की त्या दिवशी माझ्या मनातील सर्व काही शंका या स्वामींनी दूर केल्या आहे. स्वामींनीच मला इथे येऊन सर्व काही सांगितलं आहे आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी स्वामी चरणाशी लीन झालो. मी रोज आरतीला जाऊ लागलो आणि माझ्या पत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण ती गेल्या 2 वर्षापासून स्वामींकडे एवढीच विनंती करत होती, मनापासून सेवा करायची आणि स्वामींना सांगायची की माझ्या मिस्टरांना तुमच्या चरणाचा दास बनवा. आणि स्वामींनी आज ते खरंच केलं होतं आणि तसंच झालं. मग मी खूप स्वामींची सेवा करू लागलो, खूप मनापासून. आणि मी एक शेतकरी आहे. शेतामध्ये काम करता करता मी महाराजांचा तारक मंत्र आणि नामस्मरण ही सेवा माझी कंटिन्यू चालू असायची. दुसरी कुठलीही सेवा नाही, पण एवढी सेवा मात्र मी करत असायचो. मला उठता बसता खाता पिता सर्वत्र स्वामीच दिसू लागले. अगदी एखादं झाड जर मला उपटू वाटत असेल तर असं वाटायचं की हा ही जीव आहे, याला का बरं उपटायचं, आपल्याला कोणी अधिकार दिला याला मारायचा. जे कोणी लोक असे मांसाहार करत असायचे ते मारायचे, कोंबड्या कापायचे, तिथे मला खूप वाईट वाटायचं, खूप प्रचंड राग यायचा की आपल्याला जर यांनी कापलं तर आपल्याला किती वेदना होईल, या जीवाला किती वेदना होत असेल. हा जीव म्हणजे यात देखील स्वामी महाराजच आहे असं मला वाटायचं आणि माझा आत्मा हा खूप कळवळायचा, खूप वाईट असं वाटत असायचं. त्यावेळेस असं वाटायचं की खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामींच्या सेवेत आलो. असंच एक दिवस मठामध्ये आमची आरती होती. आरतीसाठी आम्ही गेलो. माझ्या पत्नीने स्वयंपाक वगैरे बनवला, आरतीचं खूप छान ताट केलं आणि मनामध्ये असं सहज आलं की स्वामी, खूप सारी तुम्ही मला आत्तापर्यंत अनुभव दिले, छोटे मोठे जीवनात खूप प्रचंड अनुभव तुमच्या कृपेने आले, मन शांती लाभली आणि खरं जीवनाचा अर्थ तुमच्या कृपेने मला कळाला आहे. आता एकच इच्छा आहे की या भक्ताची तुम्ही माझा नैवेद्य थोडासा ग्रहण करावा आणि मला प्रचिती द्यावी, असं मी विनंती केली. आणि आम्ही मठामध्ये गेलो, स्वामींसमोर उभे राहिलो, नैवेद्य वगैरे दाखवला आणि आरती सुरू झाली. मी स्वामींच्या नजरेमध्ये नजर मिळून आरती म्हणत होतो आणि इतका तल्लीन झालो होतो ना की अक्षरशः डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. नकळतपणे स्वामींनी माझ्यासाठी काय काय केलं ते सर्व गोष्टी मला आठवू लागले आणि डोळ्यातून खूप अश्रू वाहू लागले. जेव्हा सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू हे म्हणायला लागलो, त्यावेळेस तर माझा कट्ट खूप दाटून आला आणि मी खूप हुंदके देऊन रडू लागलो. सर्वांना वाटत होतं की नेमकी काय झालं आणि मला त्या प्रतिमेमध्ये असं भासत होतं की प्रत्यक्षात स्वामी महाराज येथे येऊन बसले आहेत. इतकं तेजस्वी, इतकं तेज त्यामध्ये सामावलं होतं ना की बस. त्यानंतर आरती वगैरे सर्व झालं आणि आरती झाल्यानंतर माझी मिसेस जेव्हा नैवेद्य भरण्यासाठी घेतला त्यावेळेस ती म्हटली की येथे स्वामींनी डाळ भात खाल्ल्यासारखं वाटत आहे. बघा ना, मी तर एकदम जेव्हा वाटीचा आकार आहे त्याप्रमाणे डाळ भात केला होता आणि हात तर पूर्ण विस्कटला आहे आणि यातील एक घास खाल्ल्यासारखा वाटत आहे. सर्वांनी बघितलं, सर्वजण म्हटले की स्वामींनी तुमचा नैवेद्य ग्रहण केला आहे. असं जेव्हा म्हटलं त्यावेळेस मला खरंच खूप भरून पावल्यासारखं वाटलं आणि खरंच म्हटलं, स्वामी तुम्ही जे भक्तांना सांगतात हम गया नहीं जिंदा हो, त्याची प्रचिती तुम्ही खरंच मला दिली आणि खरंच तुमचं अस्तित्व आहे. खूप छान त्या दिवशी वाटलं आणि त्यानंतर ठरवलं की कधीही स्वामींची परीक्षा घ्यायची नाही, कारण स्वामी प्रत्यक्षात आहेच. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेने. आज माझा जेवढा वेळ श्वास चालतो तेवढ्या वेळेस माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालतो. आयुष्यात सुख दुःख हे नेहमी चालूच असतात. 4 दिवस सुखाचे तर 4 दिवस दुःखाचे हे जात असतात, पण स्वामींना कधीही विसरायचं नसतं, सुखातही नाही आणि दुःखातही नाही. एक वेळेस मी जेवण नाही करत, पण स्वामींची नित्यसेवा केल्याशिवाय मला करमत नाही. ज्या दिवशी मी नित्यसेवा करत नाही ना त्या दिवशी मला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. स्वामी भक्तांना खरंच स्वामींच्या पायी जो कोणी येतो ना तो खूप धन्य आहे, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.